नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकांबद्दल आपल्याला बोलायचं। राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदींना दिला आणि त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला। आणखीन काही पदाधिकारी ठिकठिकाणी राजीनामे देत आहेत, कार्यकर्ते नाराज आहेत, अशा बातम्या येत आहेत। काही कार्यकर्ते किंवा काही नेते शांत बसले आहेत, पण याचा अर्थ त्यांना मनसेची ही सगळी बदललेली भूमिका मान्य आहे असं नाही। मनसेमधले कार्यकर्तेच नाही, मनसेबद्दल खूप प्रेम असणारे जे मतदार आहेत ते सुद्धा काही प्रमाणात संभ्रमावस्थेत आहेत आणि तेही आपली एक प्रकारची नाराजी मतपेटीमध्ये व्यक्त करणारच नाहीत असं बिलकुल नाही। मनसेला सुरुवातीला स्थापनेनंतर यश आलं होतं, आपल्याला माहिती आहे 13 आमदार आले होते। अनेक ठिकाणी पुण्यापासून नाशिकपासून अनेक ठिकाणी त्यांचे नगरसेवक आलेले होते। ग्रामपंचायतची सुद्धा तुरळक त्यांना यश मिळालेलं होतं। मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं आणि ते यश खरोखरच नेत्रदीपक होतं। आमच्यासारख्या अनेकांनी त्याच्याबद्दल राज ठाकरे आणि मनसेचं अभिनंदन केलं। विशेषतः स्थापनेच्या वेळी दलित मुस्लिम या वर्गाला सुद्धा आपलेपणा वाटेल अशा प्रकारचं धोरण राज ठाकरे यांनी जाहीर केलं। शिवसेनेमधनं बाहेर पडल्यानंतर शिवसेनेची तेव्हाची भूमिका वेगळी होती, ती थोडीशी संकुचित होती, सर्वसमावेशक नव्हती। आपण सर्वसमावेशक भूमिका घेऊ इच्छितो असं राज यांनी अधोरेखित केलं होतं। म्हणून आमच्यासारख्या जे पुरोगामी विचार जवळचा मानतात त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, त्यांच्याबद्दल सहानुभूती प्रेम व्यक्त केलं। आज राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सुद्धा मी एक मराठी अस्मितावादी पक्ष म्हणून स्वागतच आहे त्यांच्या पक्षाचं। त्यांनी अनेक आंदोलनं केली, यशस्वी आंदोलनं केली, प्रभावी आंदोलनं केली, त्याच्याबद्दलही काही प्रश्न नाही। पण हा पक्ष गोंधळलेला आहे अशा प्रकारची टीका ही मी 2 दिवसापूर्वी ज्या दिवशी राजसाहेबांचं भाषण झालं त्याच दिवशी केलेल्या व्हिडिओमध्ये केली। मला वाटत नाही की त्या दिवशी मीच प्रथम तो व्हिडिओ केला आणि राजसाहेबांनी मोदीजींना दिलेली गॅरंटी याबद्दल मी बोलतो। पुन्हा त्याच्याबद्दल मी का बोलतो आहे तर अस्वस्थता मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये जाणवली मला। मी काही जणांशी बोललो आणि कार्यकर्ते सुद्धा गोंधळात पडलेले आहेत, त्यामुळे मला याच्या संबंधी व्हिडिओ करावा असा वाटला। आता प्रश्न असा आहे की राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांचं नातं कसं आहे हे तपासून पाहायचं। विशेषतः राज ठाकरे आणि महाराष्ट्रातले भाजपचे नेते यांचं नातं कसं आहे हेही आपल्याला बघायचं आहे। ज्या दिवशी राज ठाकरे काय म्हणाले आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात की भारताला आज खंबीर नेतृत्वाची गरज असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला मी बिनशर्त पाठिंबा देत आहे। म्हणजे नरेंद्र मोदी केवळ आणि केवळ भाजप नाही, नरेंद्र मोदींसाठी त्यांचं नेतृत्व बघून मी पाठिंबा देतो आहे आणि बिनशर्त पाठिंबा देतो आहे। या पाठिंब्याच्या बदल्यात आपल्याला राज्यसभा विधान परिषद असं काही नकोय। मी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत नाही, जे आवडतं त्याचं मी स्वागत करतो। म्हणजे मी शिवसेनेसारखा नाही आहे, म्हणजे उवाठा सेनेसारखा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नाही आहे। त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून त्यांनी युती तोडली आणि जेव्हा ते युतीत असताना सुद्धा राजीनामा खिशात ठेवून तिथे राहिलेलेच होते भाजपबरोबर। पण मी मात्र स्वाभिमान जगतो असं त्यांना वारंवार दाखवायचं। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी ज्या मनसेच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी बोलताना त्याला कुठलाही प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर काय असतं, त्या प्रश्नाचं उत्तर न देता म्हणतात की तुम्ही मग उद्धव ठाकरे यांच्या याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, मग उद्धव ठाकरेंनी असं केलं ते तुम्हाला चालतं। सतत उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर
तुम्हाला असा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा असा फोबिया काय झाला? सतत सतत त्यांनी केलं, अमुक केलं, त्यांनी अमुक केलं, तमुक केलं नाही, आम्ही ते केलं, असं सतत तुलना का करता तुम्ही त्यांच्याशी? आणि उलट मी असं म्हणेन की तुम्हाला जर मोठा पक्ष बनायचा असेल तर तुम्ही तुलना न करता त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्या प्रकारे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे उल्लेखही करतायत मनसेचा, कधीतरी केला, अगदीच अति झालं, कोणी मनसेच्या नेत्यांनी टीका केली तर अस्पष्ट सूचक शब्दामध्ये ते टीका करतात आणि तो विषय दुसरीकडे नेतात. मनसेला ते काहीही किंमत देत नाहीत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातले नेते काहीच किंमत देत नाहीत. पण मनसेचे नेते मात्र सतत उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष याच्याबद्दल बोलत असतात. आता दुसरी एक गोष्ट सांगायची की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असं राज ठाकरे म्हणाले. पण आता मनसेच्या या भूमिकेबद्दल मनसेचे कार्यकर्ते आणि काही नेते हे जर समाधानी नसतील ते बोलत नाहीत. काही वेळा एक नेत्याच्या जवळचे नेते सुद्धा मनातलं बोलत नाही. त्यांना पटत नसतं काही. पण दुसऱ्या पक्षामध्ये त्यांना काही मार्केट नसतं, कोणी बोलवत नसतं किंवा इथे जे स्थान मिळालेलं असतं, विशेष स्थान, ते दुसऱ्या पक्षात मिळेल असं नसतं. त्यामुळे ते बोलत नाहीत काही, किंवा या पक्षामध्ये असण्याचे सुद्धा काही फायदे असतात, ते फायदे मिळवत राहायचे, नेत्याला होला हो करायचं. असं फक्त मनसेमध्ये नाही, अनेक पक्षामध्ये चालतं. आणि मनसेमध्ये असं चालत नसेलच असं नाही, हे लक्षात घ्या. मी काय म्हणतो, कारण पक्षामध्ये सत्ता जरी नसली तरी पक्षामध्ये सर्वोच्च नेत्याच्या जवळ असण्याचे काही फायदे असतात आणि ते फायदे काही जण घेत असतात. पण या आपल्या नेत्याला सुद्धा बाहेर काय चाललं आहे, लोक काय बोलतायत, मतदार काय बोलतायत, कार्यकर्ते काय बोलतायत, कार्यकर्त्यांची दुःख काय, हे सुद्धा नेत्याला सांगितलं पाहिजे. नेत्याला जर सांगत नसतील पुरेशा प्रमाणामध्ये तर नेत्याला बाहेरचं वास्तव कळणारच नाही. जे भाजपवाले किंवा विशेषतः एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे घरी बसतात, वर्क फ्रॉम होम, ते राज ठाकरेंबद्दल असं कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या. ते अशा प्रकारची टीका बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा करत होते. राज ठाकरे काय पायाला भिंगरी लावून फिरत असतात, बाळासाहेब ठाकरे फिरत असतात, पण त्यांच्याबद्दल ते बोलत नसतात, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या. काय ते नवीन मुद्दे मी तुम्हाला सांगतो की 2009 साली काय झालं की मुंबई ठाण्यामध्ये उमेदवार दिले मनसेने आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीचे खूप नुकसान झालं. त्यावेळी बाळासाहेबांनी बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांना आवाहन केलं होतं की असं काही करू नका, मराठी मतामध्ये निदान फूट पाडू नका. पण बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्या मनसेने ते ऐकलं नाही आणि मतात फूट घडून आली. त्यानंतर 2014 साली, म्हणजे आता बघा, शिवसेना भाजप युतीचं नुकसान म्हणजे काय? 2009 साली एक प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीचा फायदा झाला त्याच्यात. 2014 साली शिवसेनेच्या विरोधात काही ठिकाणी उमेदवार परत दिले. म्हणजे शिवसेनेबद्दल त्यांचं प्रेम बघा कसं आहे. मग 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबा आणि भाजप आणि मोदींच्या विरोधात भाषणं लावले, तो व्हिडिओ म्हणून. आणि आता 2024ला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिले. आता या भूमिका मी सांगितल्या त्याप्रमाणे या बदललेत का नाही? तरी सुद्धा आमच्या काहीच भूमिका बदलल्या नाही असं म्हणायचं. चांगल्याला चांगला आम्ही म्हणतो, वाईटाला वाईट म्हणतो. म्हणजे मग भूमिका बदलल्या तर म्हणायचं की भूमिका नाही बदलली आमची, त्या नेत्यांची धोरणं जी आहेत ती वाईट होती म्हणून आम्ही टीका केली. मग पुन्हा चांगलं म्हटलं, त्या नेत्यांनी चांगली भूमिका घेतली, मग चांगलं म्हटलं आम्ही. अशा प्रकारची भूमिका घेता येऊ शकते आणि त्या प्रकारची राज ठाकरे यांनी भूमिका घेतली. ही भूमिका पूर्णपणे गोंधळलेपणाची आहे. मग त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद गेलं, पक्ष फुटला, सत्ता गेली म्हणून म्हणजे सगळी युती जी काय तुटली ती स्वार्थासाठी तुटली. आणि आपण ज्यावेळी मोदी विरोधात भूमिका घेतली त्यावेळी खिशातले राजीनामे बाहेर काढून आपल्यासोबत येण्याची भूमिका का घेतली नाही? म्हणजे जर तुम्हाला राजीनामे खिशात ठेवायचे होते शिवसेनेच्या मंत्र्यांना, तुम्हाला भाजपशी पटत नव्हतं, तर त्यावेळी तुम्ही ते राजीनामे बाहेर काढून द्यायचे. आणि तेव्हा म्हणजे
राज ठाकरेंना असं म्हणाले, मी जेव्हा मोदींवर टीका करत होते तेव्हा माझ्यासोबत यायचं तुम्ही, असं ते शिवसेनेला म्हटलं. आता हे लक्षात घ्या की जेव्हा राज ठाकरे टीका करत होते, बरोबर की खिशातले राजीनामे आम्ही लोकांनी टीका केली होती शिवसेनेवरती त्यावेळी, पण त्या खिशातल्या राजीनामा देणाऱ्यांमध्ये एक एकनाथ शिंदे सुद्धा होते ज्यांच्यावरती राज ठाकरेंनी कधी टीका केली नाही. आता त्यावेळी खिशातले राजीनामे ठेवताना कदाचित शिवसेनेला हे धाडस झालं होतं किंवा ते विचार करत होते की आपण जर युती तोडली तर त्याचे काय परिणाम होते, म्हणून त्यांनी तो राजकीय लाभ हानीचा विचार करून वेट अँड वॉच असं ठरवलं. आणि मग पण 2019 साली थेटपणे त्यांनी उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींचे फोनही घेतले नाहीत, कारण त्यांनी स्वाभिमान भाजपने आपला डिवचला आहे. आपल्या विरोधात कॅन्डिडेट उभे करायचे किंवा शिवसेनेचं नुकसान करण्याचा प्रयत्न करायचा, शिवसेनेचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न करायचा, हे उद्धव ठाकरेंना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला. मग भाजपने शिवसेनेवरती एवढं प्रेम व्यक्त करतं. 2014 साली युती शिवसेनेने तोडली होती, ती भाजपने तोडली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना विचारपूर्वक पण स्वाभिमान दाखवला आणि भाजपला लाथ मारली, त्यांनी युती तोडून टाकली. त्यामुळे मनसे किंवा राज ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी अधिक पद्धतीने स्वाभिमान जपला आहे, ठाम भूमिका घेतली आणि दिल्लीची एवढी समर्थ सत्ता असताना आपल्या सहकार्यांविरुद्ध ईडी आणि या चौकशी यंत्रणा असताना घाबरलेले नाहीयेत. ते घाबरले कोण, दबावाखाली कोण आले आहेत त्याचा तुम्ही विचार करा. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि हे मंडळी घाबरलेली नाहीत बिलकुल. फॉर दॅट मॅटर अमोल कीर्तीकर सुद्धा घाबरले नाहीत, अनिल परब घाबरले नाहीत, अनेक नेते. मनसेची भूमिका मात्र बदलली, हे आपण लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट मला सांगायची की देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा. बिनशर्त पाठिंबा मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बघा, आता देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटल्यानंतर मग खरं म्हणजे मनसे आणि देवेंद्र फडणवीस यांचं किती चांगलं आहे, किती चांगले मैत्रीचे संबंध आहेत असं आपल्याला वाटू शकतं. पण बघा की शिंदे आणि फडणवीस काय म्हणजे राज ठाकरे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस गेल्या 1.5 वर्षापासून आपण एकत्र येऊया असं सतत आर्जव करत होते, पण एकत्र या म्हणजे नेमकं काय करायचं याबाबत स्पष्टता येत नव्हती. म्हणून मी थेट अमित शहा यांच्या भेटीची विनंती केली, त्यानुसार ही भेट झाली. एकदा मी गेल्या व्हिडिओ सांगितलं की म्हणजे काय शी, असं राज ठाकरे म्हणाले. अत्यंत तुच्छतेने किंवा नाराजीने ते म्हणाले, उपरोधाने म्हटले, शी काय एकत्र येऊन काय करायचंय असं. एक त्यामध्ये अशी ही भावना असू शकते की मी एका पक्षाचा प्रमुख आहे गेल्या 18 वर्षापासून. मी ठाकरे घराण्यामधला आहे. जेव्हा मी शिवसेनेचा नेता होतो तेव्हा एकनाथ शिंदे, तुम्ही माझ्या इशाऱ्यानुसार, माझ्या आदेशानुसार सुद्धा तुम्हाला काम करायला हवं. तुम्ही माझ्या समपातळीवरती आलेला नाहीये, तुम्ही जरी मुख्यमंत्री झालेला आहात, अशी भावना एखाद्याची असू शकते, आहे की नाही मला माहिती आहे. पण ज्या पद्धतीने राज ठाकरे म्हणाले ते, आणि यावेळी शिंदे आणि फडणवीस अर्जव करत होते असं ते म्हणाले, मागे लागले होते. म्हणजे मनसे हा इतका महत्वाचा पक्ष आहे का? पण भाजपला कदाचित कॉन्फिडन्स नाही की अशोक चव्हाण आले, अजितदादा आले, महादेव जानकर आले, एकनाथ शिंदे आले, तरी सुद्धा विजयाची खात्री नव्हती. म्हणून टप्प्याटप्प्याने मी 2 वर्षापासून अर्जव करत होते, मागे लागले होते हे लोक, पण स्पष्टता येत नव्हती. आता मी तुम्हाला सांगतो ते नीट ऐका. म्हणून मी अमित शहांना विनंती केली. याचा अर्थ बिटवीन द लाईन्स काय असू शकतं हे मी सांगतो. आता कदाचित विचारण्यात येईल असं की तुम्हाला काय माहिती,
तुम्ही त्या भेटीत होतात का, त्या बैठकीला होतात का, त्या मिटिंगला होतात का, अन्वयार्थ लावणं हे माझं काम आहे. मी असा अंदाज बांधू शकतो की देवेंद्र फडणवीस किंवा राज्यातले नेते किंवा अगदी एकनाथ शिंदे यांच्याकडून क्लिअर कट कशा प्रकारची युती व्हायची, युती करायची याच्याबद्दल नीट कळत नव्हतं. भेटीगाठी होत होते, एकमेकाकडे जेवायला जात होते, गणपतीला जात होते, पण त्याच्यातनं कटुता कमी झाली असं म्हणून, अंतर कमी झालं असं म्हणून, पण नेमकं काय करायचं हे कळत नव्हतं. किंवा काय राज ठाकरे बोलत नाहीत ते, पण कदाचित आपण अंदाज बांधू शकतो की कदाचित त्यांना जास्त प्रमाणात औत्सुक्यच नव्हतं की राज ठाकरे आपल्याबरोबर यावं. दाखवायचं असं एकनाथ शिंदे किंवा फडणवीसांनी की तुम्ही आमच्याबरोबर या, तुम्ही आमच्याबरोबर या, आणि राज ठाकरे यांना केवळ आमंत्रण द्यायचं. आणि म्हणजे राज ठाकरे यांची टीका महायुती सरकारवर होऊ नये यासाठी त्यांना भेटायचं, बोलायचं, टीका कमी करायची आपल्यावर विरोध. हाही एक डावपेचाचा भाग शिंदे फडणवीसांचा असू शकतो. पण राज ठाकरे यांना त्याच्यामधनं समाधान नव्हतं, स्पष्टता येत नव्हती नेमकं काय करायचं. याचाच अर्थ असा आहे की कदाचित त्यांची मुळात देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची ती इच्छाच नव्हती की राज ठाकरे आपल्याबरोबर यावे. तुम्ही आठवा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की आमचे काही मतभेदाचे मुद्दे आहेत, त्याबद्दल स्पष्टता येण्याच्या आली, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकणार नाही, युती होऊ शकणार नाही. मग अलीकडे ते काही दिवसांपूर्वी असं म्हणाले की आमच्यातले आता मतभेद जवळजवळ कमी होत चाललेले, कमी झालेले आहेत, फारसे काही नाही आहेत असं ते म्हणाले. पण ते केवळ म्हणण्याची गोष्ट असते. देवेंद्र फडणवीस जे काही बोलतात आणि बिटवीन द लाईन्स काय बोलतात किंवा जे बोलत नाहीत ते नीट बारकाईने तपासलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय सांगू पाहत होते की राज ठाकरे यांची परप्रांतीयांविरोधातली जी भूमिका आहे त्यामुळे राज ठाकरेंबरोबर आमची युती झाली आहे, ते महायुतीत आले आहेत, असं जर झालं तर त्याचा उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसेल, बिहारमध्ये भाजपला फटका, उत्तर भारतात भाजपला फटका बसू शकतो. कारण हिंदी चॅनेलवाले यांनी राज ठाकरेंची एक विशिष्ट प्रतिमा तयार केली आणि त्यामुळे फायदा होण्याच्या ऐवजी भाजपचं नुकसानच होईल. हे उत्तर भारतात. पण केवळ तिथेच नाही, मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये, मुंबईच्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतला मराठी टक्का उलट कमी झालाय, परप्रांतीयांची संख्या वाढलेली आहे. अगदी झारखंड, छत्तीसगड पासून पश्चिम बंगाल असेल, म्हणजे केवळ उत्तर भारत नाही पण संपूर्ण, म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, ठिकठिकाणहून मुंबईत लोक येत आहेत, राहत आहेत. त्यांचं मतदान हे महायुतीत जर राज ठाकरे आले तर आपल्याला उलट फटका बसेल आणि लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या कमी निवडून येतील. तसं झालं तर विधानसभेमध्ये सुद्धा फटका बसेल आणि मुंबई महानगरपालिकेत फटका बसेल, ही भीती आहे. त्यामुळे राज ठाकरेंबरोबर आम्हाला मैत्री करायची असं सांगायचं, पण प्रत्यक्षात ही भीती आहे. ती भीती मुंबई भाजपच्या नेत्यांनाही आहे, महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना, सगळ्या नेत्यांना आहे. अगदी नागपूरमध्ये सुद्धा, मुंबईत नाही, नागपूरमध्ये सुद्धा परप्रांतीय किती आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत, हिंदीत बोलतात लोक. ठिकठिकाणी याचा फटका बसू शकेल, ही भीती आहे. दुसरी गोष्ट अशी, काही भाजप नेत्यांना अजूनही असं वाटत असू शकतं की नाही, राज ठाकरे हा पक्ष काय छोटा आहे, एकच आमदार आहेत, काय त्यांचा पक्ष आहे. केवळ त्यांनी काही सभांमधनं भाषणं केली म्हणजे काही ठाकरे घराण्याचे, ठाकरेंच्या विचाराचे तेच वारस आहेत असं होऊ शकत नाही. ठाकरे घराण्याचा वारस म्हणजे ठाकरेंचा विचाराचा वाहक असतो आणि तो मी आहे असं राज ठाकरेंनी यापूर्वी अप्रत्यक्षपणे सांगायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे बाळासाहेबांचे विचार मी अंमलात आणतो, उद्धव ठाकरे अंमलात येत नाही, कारण त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं लांगुल चालन केले असं कदाचित ते म्हणू शकतात. पण मग लावले तो व्हिडिओ जेव्हा लावला राज ठाकरे यांनी, तेव्हा त्यांनी सुद्धा बाळासाहेबांना काँग्रेसशी संबंध ठेवायचा नव्हता असं अशी जर टीका भाजपवाले करताय, राज ठाकरे यांना करायची असेल तर मग राज ठाकरे यांनी एक प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीची साथ केली होती त्यावेळी आणि भाजपचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भरोसा नाही आहे. कदाचित काही जणांना असं वाटू शकतं की राज ठाकरे जर सभांमधनं चमकायला लागले, मग मीडियामधनं जास्त चमकायला लागले, आता काहीही स्थान नाही त्यांच्या राजकीय संघटना म्हणून, काहीच त्यांना अगदी छोटी संघटना आहे, काहीही त्यांचं अस्तित्व नाही, तरीसुद्धा राज ठाकरे यांना मिळणारी प्रसिद्धी बघा ना, त्यांचा करिश्मा, व्यक्तिगत करिश्मा, पक्षाचा म्हणून करिश्मा काहीही नाही. आता काहीच करिश्मा नाही. कुठे आंदोलनं चाललीत, काही तुरळक कुठेतरी अधनमधनं आंदोलन होतात, काहीही त्याचा ठसाच नाही. काही त्यांची धोरणं बदलतात, धोरणं बदलली अशी टीका केलेली आवडत नाही, त्यांचा काहीही ठसा नाही असं म्हटलं तर मग मराठी पाट्यांचं आंदोलन नाही का, टोलचं आंदोलन नाही का, अशी तुरळक आंदोलन आहे. सातत्यपूर्ण त्यांचा पक्षच नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि लोकसभेमध्ये जर उमेदवार तुम्ही उभे केले नाही तर कोणाला आवडेल ते? वसंत पवारांनी परवा एका चर्चेमध्ये सांगितलं की मनसेमध्ये असताना माझ्याप्रमाणे अन्य काही जणांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण त्यांच्यावर भाजपचा दबाव होता. मग भाजपचा दबाव म्हणजे या छोट्या मोठ्या भाजपच्या मनसेच्या नेत्यांवरती होता, तर मग पक्षावरती आणि पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वावर नसेल का? लॉजिकल प्रश्न आहे माझा, तुम्ही विचार करायचा. आता अजून काही मुद्दे समोर सांगतो. दिल्ली भेटीसाठी जे अमित शहाच्या भेटीला गेले राज ठाकरे, तेव्हा पक्षाच्या एकाही वरिष्ठ नेत्याला ते घेऊन गेले नाही. आता अमित ठाकरे होते, पण ना बाळा नांदगावकर होते, ना नितीन सरदेसाई होते, ना अन्य कोणी नेते होते जे त्यांच्या आसपास असतात किंवा त्यांचे जवळचे सहकारी, कोणीही नव्हते. ही पक्ष चालवण्याची वेगळी पद्धत आहे, आपण समजून घेऊ. प्रत्यक्ष ते दिल्लीला निघाले जेव्हा, मी तुम्हाला ही माहिती म्हणून सांगतो, मला काही गोष्टी कळालेल्या आहेत म्हणून सांगतो. प्रत्यक्ष राजसाहेब भेटीला निघाले एअरपोर्टकडे. पत्रकारांमुळे काही नेत्यांना कळलं की राज ठाकरे दिल्ली निघाले, चालले ते तिकडे, पत्ताच नव्हता यांना. इतकी गुप्तता त्यांनी पाळलेली होती, किंवा आपल्या नेत्यांवर त्यांचा कितपत विश्वास आहे मला माहीत नाही, पण देवेंद्र फडणवीसांवर तर त्यांचा विश्वास जेवढा दाखवला जातो तेवढा बिलकुल नाही राज ठाकरेंचा. नंतर अमित शहांच्या भेटीत नेमकं काय ठेवलं हे कुठल्याही नेत्याला अजूनही माहिती नाहीये. मनसेच्याही नेत्यांना, महत्वाच्या नेत्यांना, काही जणांना माहिती आहे पण महत्वाच्या नेत्यांना माहिती नाही अशी माझी माहिती. विनोद तावडे यांच्या माध्यमातून ती भेट झाली, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नाही. आणि विनोद तावडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी कसं महाराष्ट्राच्या राजकारणातच बाजूला केलं, पण विनोद तावडे यांनी धीम्या गतीने, काहीही निराश न होता, पक्षाच्या दिल्लीत राहून संघटनेचं काम केलं. बिहारमध्ये यश मिळवलं, चंदीगडमध्ये काही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, हिमाचलमध्ये ते ॲक्टिव्ह होते. राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचा उदय झालाय विनोद तावडे. आणि विनोद तावडे हे मराठा समाजातले नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांची ते नक्कीच जागा घेऊ शकतात. अमित शहांच्या ते जवळचे आहेत, देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या जवळचे नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे विनोद तावडे त्यांच्या माध्यमातून ही भेट झाली. आणि फक्त मोदींकडे पाहून मी पाठिंबा दिला असं राज ठाकरे म्हणाले. पण मोदींकडे पाहून पाठिंबा दिला म्हणजे काय केलं? मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या असेल की मी पूर्वी सांगितलं की राम मंदिर मी पाठिंबा दिला, मग NRC किंवा CA कायद्यात त्याला पाठिंबा दिला, 370व्या कलमाला पाठिंबा दिला. पण किंवा मोदींना पहिल्यांदा मीच पाठिंबा दिला, ते पंतप्रधान व्हावेत म्हणून. पण मनसेच्या पाठिंब्याला काय महत्व असं होतं? असं तुम्ही एका राज्यातले, एक तुमची व्यक्तिगत प्रसिद्धी आहे, खूप करिश्मा आहे, पण पक्ष म्हणून अगदी छोटा पक्ष आहे, त्याला काहीच महत्व नाही. आता मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं की ट्रम्प किंवा बायडेनला मी पाठिंबा देणं याला काही अर्थ नाही. तशाच प्रकारचा राज ठाकरे यांच्याबद्दल म्हणता येईल की आम्ही त्यांना पाठिंबा दिला या कायद्याबद्दल. तुमची लोकसभेत काही ताकद आहे का? राज्यसभेत काही ताकद आहेत का? विधानसभेत एकच आमदार आहे. किती नगरपालिका, महानगरपालिका तुमच्याकडे, किती जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती तुमच्याकडे, तर त्याला काही अर्थ नाही. नंतर मोदींनी देशाच्या भल्यासाठी कोणती कामं केली हे काही राज ठाकरेंनी सांगितलं. फक्त हे
भावनिक मुद्दे सांगितले. म्हणजे राम मंदिर असेल, सीए कायदा, भावनिक राजकारणाचे ते ध्रुवीकरण साधण्याचे काही मुद्दे आहेत, भावनिकतेचे राजकारण आहे. आता राम मंदिर झालं आनंदाची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही. पण एक लक्षात घ्या, मनसे हा पक्ष विकासाच्या मुद्द्यांवरती स्थापन झाला. ब्लू प्रिंटसाठी, शहरांच्या विकासासाठी, स्मार्ट सिटीसाठी हा स्थापन झाला. आर्थिक मुद्दे त्यांनी घेतले होते की नोकऱ्या पाहिजेत, तरुणांना नोकऱ्या पाहिजेत, नंतर माझा शेतकरी ट्रॅक्टरवरती जीन्स घालून फिरला पाहिजेत. हे सगळे मुद्दे मांडणारे राज ठाकरे पाठिंबा मोदींना देत होते ते भावनिक मुद्द्यांवर. मग आर्थिक मुद्दे किंवा विकासाचे मुद्दे मोदींनी कोणते यशस्वीरित्या टॅकल केलेत सांगा, काय केलेले? मग राज ठाकरे यांनी कशासाठी पाठिंबा दिला त्यांना? तरुणांना रोजगार किती कमी प्रमाणात दिलाय त्यांनी, पूर्णपणे अपेक्षाभंग केलाय त्यांनी. शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला, दारुण अपेक्षाभंग केलाय, शेतमालाचे आधारभाव दिलेले नाहीत त्यांनी. काय सांगायचं म्हणजे भाववाढ किती आहे हे मुद्दे आर्थिक. शहरांचं स्मार्ट सिटीचं काय झालं? काही झालं नाही, केवळ बाता मारल्या गेल्या. नोटाबंदीमधनं उद्योगधंदे नवीन सुरू होण्याचे जे बंद आहेत ते बंद पडले, हजारो लाखो. याच्याबद्दल राज ठाकरे काही बोलले नाही, हे लक्षात घ्या. आता मनसे पुढे कुठला अल्टरनेटिव्हच नाही, पर्यायच नाही कुठचा. त्यामुळे मग आणि आपली ताकद काय? समजा आता दक्षिण मुंबईतनं आपला उमेदवार उभा केला आणि भाजपने उमेदवार उभा केला नाही, तर मनसेला विजयाची खात्री आहे का? काय काम आहे त्यांचं तिथे? समजा वर्षा गायकवाड किंवा त्या म्हणजे दादर मतदारसंघामध्ये, दादरच्या मतदारसंघामध्ये, दादर धारावी हा जो येतो त्या मतदारसंघामध्ये समजा उमेदवार उभा केला तर निवडून येणार का मनसेचा? त्यामुळे एखादा पैलवान असतो, त्याला कुस्ती जवळ आल्यावरती लक्षात येतं समोरचा पैलवान खूपच मोठा आहे, आपली काहीच ताकद नाही आहे, मग तो कुस्तीच्या रिंगणातच उतरत नाही. तशा प्रकारे राज ठाकरे यांची अवस्था किंवा मनसेची अवस्था झाली. त्यामुळे बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला. भाजपसोबत युती व्हावी अशी इतर मनसे नेत्यांची इच्छा होती, पण ती इतक्या उशिरा आणि इतक्या अनपेक्षितपणे एकदम असं कुठल्याही अनेक नेत्यांना वाटलं होतं, कुठल्याही म्हणणार नाही मी. नंतर अजून एक मुद्दा की राजकारणामध्ये जेव्हा तुम्हाला लक्षणीय यश मिळवायचं असेल तेव्हा मोठ्या सभा तुम्ही घ्या, इव्हेंट करा, पण त्या सभेमध्ये केवळ सभा कशी भव्य होती, किती लोकांची गर्दी होती. आता वर्षातनं 1-2 सभा घ्यायच्या, मग भरपूर प्रसिद्धी करायची, त्याची जाहिरातही करायच्या, त्याच्या पोस्टर्स बॅनर्स लावायची, पण त्यात तुम्ही मुद्दे काय म्हणताय समाजापुढचे हे महत्वाचे आहे. आणि मनसेने किंवा राज ठाकरेंनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, झोपडपट्टीवाले, आदिवासी, ग्रामीण भागातले लोक यांच्या काय समस्या मांडलेल्या आहेत? पाणी टंचाईबद्दल त्यांचं काय मत आहे? आता शेतकऱ्यांना चारा मिळत नाही, कधीतरी कुठेतरी एक चारा छावणी काढायची, त्याची जाहिरात करायची, याला काही अर्थ नाही. केवळ एखादा पक्ष दादरमध्येच केंद्रित आहे, मुंबईमध्ये सुद्धा दादर, शिवाजी पार्क, माहीम इतपतच केंद्रित असेल तर तो कसा पक्ष मोठा होणार? तुमच्या नेतृत्वामध्ये, शीर्षस्थ नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले नेते आहेत का? त्यांच्याशी विचारविनिमय होतो का? त्यांच्यामध्ये विदर्भात काय चाललंय, मराठवाड्यात काय चाललंय, कोकणात काय चाललंय? केवळ राज ठाकरेंच्या दौऱ्याभोवती केंद्रित किंवा त्यांच्या 2-4 सभांपुरती केंद्रित असा एखादा पक्ष जिवंत राहू शकत नाही. सतत भूमिका बदलायची आणि कोणी टीका केली की सोशल मीडियावरनं त्याला ट्रोल करायचं. या पद्धतीने पक्ष वाढणार नाही. मराठी अस्मितेसाठी हा पक्ष विकासाच्या प्रश्नांवरती अनिल शिदोरेंसारखे अत्यंत अभ्यासू नेते आहेत त्यांच्याकडे, पाठवा ना त्यांना राज्यसभेमध्ये, काय हरकत नाही. पण एखादा विदर्भातला नेता, एखादा आदिवासी समाजातला नेता, दलित नेता, मुस्लिम नेता, वेगवेगळ्या समाज घटकातले नेते, ओबीसी नेता, आणि तो प्रश्न मांडतोय फक्त राज ठाकरेंची भाषण, आणि राजसाहेब जे सांगतील ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे असं लोकांनी सांगायचं. आता हे जे आहे हे केवळ भगत आहेत, हे नेते नाहीत. राज ठाकरेंच्या आसपास अनेक काही नेते असे
की ते केवळ भक्ती करतात. राज साहेब जे सांगतील ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे. आता पक्ष मोठा झाल्यानंतर केवळ राज ठाकरे केंद्रित पक्ष असता कामा. अगदी मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल, शरद पवार यांच्या पक्षाबद्दल, कुठल्याही पक्षाबद्दल असं सांगेल की व्यक्ती केंद्रित पक्ष असेल, एखाद्या व्यक्तीने स्थापन केलं, पण एका टप्प्यानंतर तो थोडा विकसित झाला पाहिजे. नवीन नवीन नेते वेगवेगळ्या समाजातले पुढे आले पाहिजेत. तसं होताना दिसत नाही. अनेक महत्त्वाच्या विषयांवर भूमिकाच घ्यायची नाही. म्हणजे उदाहरणार्थ अग्निवीर हा चर्चेचा विषय होता, किंवा निवडणूक रोखे, काही भूमिकाच नाही. काय भूमिका आहे निवडणूक रोख्यांच्या बद्दलची? किंवा ईडीच्या नोटिसा पाठवून लोकांना त्रास देणं, ब्लॅकमेलिंग करणं, याच्याबद्दल काय भूमिका आहे राज ठाकरेंची? ईव्हीएमच्या विरोधात मोर्चा काढणार होते, प्रत्यक्षामध्ये मोर्चा निघाला नाही, पण त्यानंतर सुद्धा ईव्हीएम बद्दल भूमिका काय राज ठाकरेंची? हे असे प्रश्न आहेत. नंतर लोकांशी नियमित संवाद साधायला पाहिजे, इंटरॅक्शन पाहिजे लोकांबरोबर, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. आणि माझा मुख्य प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस वगैरे नेते जे बोलत काही असतील, खूप प्रेम व्यक्त करतात, राज ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करतात, महायुतीचा त्यांनी पाठिंबा दिला, आम्हाला आनंद आहे, राज ठाकरेंचा कसा करिश्मा याचा नवा साक्षात्कार, सुधीर भाऊंपासून प्रवीण दरेकर सगळे नेते राज ठाकरेंचं अचानक कौतुक करायला लागले. पण याच्यामध्ये केवळ स्वार्थ आहे. आणि उद्धव ठाकरे यांना लहान करण्यासाठी राज ठाकरेंना मोठे करण्याचा प्रयत्न आहे. पण पुढे राज ठाकरेंना कदाचित हा अंदाज आला की नाही मला माहीत नाही की राज ठाकरे यांचा सुद्धा उद्धव ठाकरेंचा जसा फायदा केवळ शिवसेनेचा फायदा घेऊन त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न हा शिवसेनेने केला, हा भाजपने केला. भाजपने शिवसेनेला दाबण्याचा, त्याची उपेक्षा करणं, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. तसाच उद्या राज ठाकरे यांचा उपयोग करून त्यांना बाजूला करणं हा प्रयत्न होऊ शकतो. मग जर बिनशर्त पाठिंबा दिला तर आपल्याकडे एक मोठेपण आहे. मी कुठलीही अट ठेवलेली नाही. मी तुमच्यावरती उपकार केलेत, मी तुमच्यावरती कृपा केलेली आहे, माझी तुमच्यावरती कृपा झाली, मी तुमच्यावर प्रसन्न झाले, असं स्वतःकडे मोठेपणा येतो जो मनसेने स्वतःकडे घेतलेला आहे. पण आता लक्षात घ्या तुम्ही की संघटना जर केवळ पाठिंबा दिला तुम्ही मोदींना, भाजपला दिले नाही पाठिंबा, आणि मोदींना तुम्ही जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा मोदींच्या नेतृत्वाबद्दल, मोदींच्या कामांबद्दल संपूर्ण देशामध्ये प्रचंड असंतोष आहे. मोदींच्या खोटारडेपणाबद्दल असंतोष आहे. केवळ जाहिरातबाजी आणि इव्हेंटबाजी करून मोदींचा करिश्मा निर्माण केलेला आहे. मनसेलाही असं करायचं का? केवळ इव्हेंटबाजी का प्रत्यक्ष काम करायचंय? 18 वर्षानंतर तरी प्रत्यक्ष काम गावागावातलं जर दिसलं तर लोक मतदान करतील. केवळ तुम्ही मोदींना पाठिंबा दिला आहे म्हणून तुमच्याकडे मोठेपणा येणार नाही. मुळात मोदी हे टोटल अपयशी ठरलेले आहेत पंतप्रधान म्हणून गेल्या 10 वर्षात. याचे अनेक मुद्दे लोकांनी सांगितले, मी वारंवार सांगितलेले आहेत. मोदींनी देशाचं वाटोळं केलं आहे असंही म्हणता येईल. पण राज ठाकरे म्हणतात की ते खंबीर नेतृत्व, मोठं नेतृत्व आहे. एकाच नेतृत्वाला उदो करणं, व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा उदो करणं, व्यक्तिकेंद्रित म्हणजे भाजपची धोरणं मला पसंत असंही नाही म्हणाले ते, मोदींची धोरणं. आणि त्यामध्ये असं अधोरेखित करत होते की बाकीच्या नेत्यांबद्दल काही मला पडलेलं नाही. भाजपचे केंद्रातल्या नेत्यांनी, विशेषतः महाराष्ट्रातल्या नेत्यांचा त्या उल्लेखही करत नाही राज ठाकरे. उलट मला स्पष्टता येत नव्हती असं ते म्हणतायत. स्पष्टता येत नव्हती का भाजपच्या नेत्यांना, देवेंद्र वगैरे नेत्यांना ते महायुतीत येणं हेच त्यांना नको होतं. कारण ते आल्यावरती जर मतं कमी झाली, मुंबईत 6 जागा आहेत, त्या जागा जर कमी झाल्या, अन्य राज्यातही त्याचा फटका बसला तर त्याचा बालंट आपल्यावरती येईल असं देवेंद्र फडणवीस यांना वाटते का? म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही भरोसा राज ठाकरेंना वाटत नाही असं स्पष्टपणे दिसतं आहे. आणि
अजून एक मुद्दा म्हणजे भाजपने म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी राज ठाकरे यांना जसा प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, युतीबद्दल आघाडीबद्दल चर्चा करण्याबाबत तसा प्रतिसाद दिला नाही. राज ठाकरे म्हणाले की जागा वाटपाच्या चर्चेत मला फारसा काही इंटरेस्ट नसतो, पण मग तुम्ही तुमच्या अन्य नेत्यांना पुढे करू शकता ना. बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, हे अन्य नेते आहेत, त्या नेत्यांना तुम्ही का नाही पुढे करू, हाही प्रश्न आहे. मग दुसरी गोष्ट अशी की विधानसभेमध्ये तरी तुम्हाला तेवढा पाठिंबा किंवा भाजपचे नेते, स्थानिक नेते तुम्हाला पाठिंबा देतील का? केवळ मनसेची थोडीफार मतं ट्रान्सफर करून भाजपला फायदा व्हावा आणि भाजपची मतं मात्र मनसेकडे ट्रान्सफर करू द्यायची नाही, असं होईल. हाही मुद्दा मनसेने लक्षात घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपने त्रास दिला, दगा दिला, त्यांना म्हणजे पूर्णपणे त्यांना पालटून जमिनीवर आदळा, असं अमित शहा म्हणाले. अमित शहा किंवा नरेंद्र मोदींना राज ठाकरे यांच्याबद्दल फार काही कळवळा किंवा फार काही प्रेम आहे असं समजू नये. कुठल्याही प्रादेशिक पक्षाबद्दल भाजपला प्रेम नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे. त्यामुळे बिनशर्त पाठिंबा देऊन भाजप उद्या विधानसभेमध्ये आपल्याला मदत करतील याची खात्री नाही आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी उलट माझं असं म्हणणं आहे की भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन एक प्रकारे आपण हातबल झालो आहोत. आपला पक्ष कुठे दुसरी वाटच दिसत नाही. कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे आपल्याला जाता येणार नाही, कारण शिवसेनेवर आपण टीका करतो इतके दिवस. मग आपल्याला तिथे जागाच नाही. मग स्वतंत्र आपण जर लढवल्या, उमेदवार उभे केले तर त्याचा भाजपलाही कदाचित भाजपची काही मतं कमी होतील. मग भाजपचा त्रास होऊ शकतो, आपल्याला भाजपला राग येऊ शकतो. पण मुख्य म्हणजे परप्रांतीयांच्या मुद्द्यावरूनचे मतभेद संपलेले नाहीत. ब्रिजभूषणचा किस्सा आठवा तुम्ही, आणि ब्रिजभूषणच्या किस्साच्या वेळी सुद्धा राज ठाकरे यांनी एक प्रकारे शांतपणा स्वीकारून बचावात्मक किंवा माघारीचाच पवित्रा घेतला. काही बोलले नाहीत. राज ठाकरे यांच्या स्वभावात तसं नाहीये, पण ते शांत राहिले. ते शांत त्यांनी राहावं असं भाजपनेच त्यांना सांगितलं असू शकतं, किंवा भाजपवर आपल्याला जायचं असेल तर परप्रांतीयांशी पंगा घेऊ नये असं राज ठाकरेंना वाटत असू शकतं. राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या एका मेळाव्यात भाग घेतला आणि सांगितलं की मी माझी भूमिका सांगितली, मी काय बदललो नाही. पण राज ठाकरे यांची परप्रांतीयांविरुद्धची फोकस्ड भूमिका जी होती ती नरम पडलेली, पातळ झाली आहे. आणि हे भाजपवर आपल्याला जाण्यासाठीच त्यांनी एक प्रकारे वाट तयार केली आहे. पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांवर राज ठाकरे यांचा भरोसा नाहीये हे त्यांनी अधोरेखित केलंय, आणि म्हणूनच ते अमित शहांकडे गेले. पण अमित शहा तरी आणि भाजप राज ठाकरे यांना दगा देणार नाही याची खात्री आहे का? मनसेने याचा विचार केला पाहिजे. मनसेचे कार्यकर्ते आणि काही नेते संभ्रमित झाले आहेत. मतदार किंवा मनसेच्या समर्थकांनाही या गोष्टी आवडल्याने सतत भूमिका बदलणं आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखा लोकशाहीला जो धोका आहे नेता, आणि जो लोकशाही खतम करतोय आणि देशामधला विकास जो देशात करत नाही, अशा नेत्याला राज ठाकरे का पाठिंबा देत आहेत बिनशर्त? राज ठाकरे यांच्यासारखा करिश्मा असलेला नेता का पाठिंबा देतोय त्यांना? हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. मनसेने आणि राज ठाकरे यांनी याचा विचार करावा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.